पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे. दोन संख्यांचा लसावी 315 असून मसावी 21 आहे. त्यापैकी एक संख्या 63 आहे, तर दुसरी संख्या कोणती? तर पहा मित्रांनो, दोन संख्यांचा लसावी दिलेला आहे 315 आणि मसावी दिलेला आहे 21. त्यापैकी एक संख्या 63 असून दुसरी संख्या कोणती आहे ते विचारलेलं आहे आपल्याला. तर या उदाहरणामध्ये दुसरी संख्या कशी शोधायची त्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. तर पहा मित्रांनो, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी हा फॉर्म्युला येतो. तर आपल्याला लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि एक संख्या दिलेली आहे. तर एक संख्या कोणती दिलेली आहे? 63 गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी किती दिलाय? 315 गुणिले मसावी काय दिलाय? 21. काय केलं मित्रांनो, आपण फक्त फॉर्म्युल्यामध्ये दिलेल्या संख्या मांडून घेतल्या. आता काय करायचं, दुसरी संख्या आहे तसंच लिहायचं. आपल्याला दुसरी संख्या काढायची. बरोबर 315 गुणिले 21 छेदस्थानी 63. काय केलं, फक्त हे 63 इकडे गुणाकारात होते ते तिकडे नेऊन भागाकारात ठेवले. दुसरी संख्या आपल्याला काढायची. इथं भाग द्यायचा. 21 1 21, 21 त्रिक 63. आता 315ला 3ने भाग द्यायचा. 3 1 3, 3ने 315ला भाग दिल्यानंतर 105 उरतात. 3 105. तर दुसरी संख्या काय भेटली आपल्याला? एकशे 5. बघा, अशा प्रकारे उदाहरण होतंय मित्रांनो. हे एक संख्या दिलेली असता दुसरी संख्या काढायची होती आपल्याला, लसावी आणि मसावी दिलेली असताना. याच उदाहरणात ते असंही विचारू शकतात की पहिली संख्या देतील, दुसरी संख्या देतील, एक लसावी देतील आणि मसावी काढायला सांगतील, किंवा एक मसावी देतील, लसावी काढायला सांगतील. दोन संख्या दिलेल्या असल्यानंतर हेच सूत्र वापरून आपल्याला यातील ह्या गोष्टी काढता येतील. तर हे सूत्र फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी.